मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणीच्या थेट खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा झाला असून त्याचा आनंद आणि समाधान लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे। 3 महिन्याचे हप्ते म्हणजे प्रत्येक भगिनीच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा झालेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचे सुनियोजित आणि महत्त्वाकांक्षी पाऊल आहे। याशिवाय त्यांनी महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणासाठी तसेच नारी शक्तीला उभारी मिळवण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत। त्यामुळे राज्यातील माता भगिनी अतिशय आनंदात असून माननीय एकनाथजी शिंदे यांना भरभरून दुआ आणि शुभाशीर्वाद देत आहेत। अनेक खेड्यांमध्ये किंवा आदिवासी पाड्यांमध्ये महिलांशी संपर्क साधला असता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा झाल्याचं अनेक बहिणींनी सांगितलं। त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि समाधान त्यांच्या वाक्यातूनच स्पष्ट दिसत होता। महिलांचा लाडका भाऊ म्हणजे आपले माननीय एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेवर तमाम महिला वर्ग खुश असून नारी शक्ती माननीय एकनाथजी शिंदे यांना भरभरून आशीर्वाद आणि पाठिंबा देत आहे। खेडोपाडी महिलांना आर्थिक टंचाईशी नेहमीच 2 हात करावे लागतात। मुलांच्या शाळेच्या फी, त्यांच्या वह्या, पुस्तके खरेदी किंवा शेवटच्या क्षणी घरातल्या अडचणी यासाठी काही रक्कम हाताशी लागते। खात्यात पैसे जमा झाल्यामुळे अनेक किरकोळ अडचणींवर मात करता आल्याचं महिला आनंदाने सांगत आहेत। हे सर्व सांगताना महिलांचा आनंद लपून राहिलेला नाही। समोर नवरात्र, दसरा, दिवाळी आहे। सणासुदीच्या दिवसात तिसऱ्या महिन्यात सरकारकडून अगदी वेळेवर आर्थिक मदत मिळाल्याने या महिलांचा उत्साह पटकन लक्षात येतो। अनेक महिलांनी स्वतःचे जोडधंदे यामुळे भरभराटीला आणले आहेत। चांगल्या गोष्टींना चांगले न म्हणण्याची मानसिकता असलेले विरोधी पक्ष मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर त्यात खोडा घालण्यासाठी पुढे सरसावले। काँग्रेस पक्षाने तर कोर्टात धाव घेतली, तर इतर विरोधकांनी खोटा नॅरेटिव्ह पसरवला। पण कोर्टानेच या विरोधी पक्षांचे तोंड बंद केले असून योजनेसाठी मान्यता दिली आहे। विरोधक तोंडावर आपटले आहेत। तुम्हाला माहीत आहेच, या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत आणि ते तिच्या खात्यात जमा होणार आहेत। माननीय एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने पूर्ण वर्षाची रक्कम यासाठी बाजूला काढून ठेवली आहे। महिलांचे सर्व हप्ते व्यवस्थित आणि वेळेवर जमा होतील याची खात्री आता महिलांना पटली असून आगामी निवडणुकीत हेच सरकार सत्तेवर यावे अशी शुभेच्छा आणि सदिच्छा महिला देत आहेत। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।